दिंडोरी वरखडा येथे अपघात झालेल्या इसमाचा उपचारात हलगर्जी व दिरंगाईमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी व रुग्णवाहिका उपलब्ध असूनही त्यांची चावी घेऊन ड्रायव्हर परगावी लग्नाला गेल्याने जखमी रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे। त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर असे फकीरा भिका कासे वय वर्ष 42 राहणार जानोरी तालुका दिंडोरी वाहन क्रमांक MH15 CK 9036 या वाहनावरून मातेरेवाडी वरखेडा रस्त्यावरून वरखेडा गावाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळली। झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले। स्थानिक ग्रामस्थांनी वरखेडा प्राथमिक उपचारासाठी आणले, मात्र वैद्यकीय अधिकारी जागेवरच नव्हते। ते लखमापूरला जेवायला गेल्याची माहिती मिळाली। 2 परिचारिका या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यानंतर यांची माहिती डॉक्टर खोकले यांना भ्रमणध्वनीवरून सरपंच केशव वागले यांनी दिली। रुग्णवाहिकेची मागणी केली। रुग्णवाहिकेचा चालक गावाला गेला व सोबत चावी घेऊन गेला। याबाबत जागरूक नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला। 1 तास वाट पाहूनही रुग्णवाहिका आली नाही। त्याच दरम्यान वैद्यकीय अधिकारी खोकले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले, तोपर्यंत कासे यांची प्रकृती खालावली होती। उपचारासाठी उशीर झाला व अधिक उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही। त्यामुळे वेळेत उपचार न झालेल्या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे। स्थानिकांनी वैद्यकीय अधिकारी यांना गराडा घालून जाब विचारला, परंतु त्यावेळी वनी पोलीस घटनास्थळी आले व पोलीस वाहनात वनी पोलीस ठाण्यात आणण्यात आले। स्थानिक सरपंच सदस्य व ग्रामस्थ व नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा यास अक्षरशः कुलूप लावले। कासे यांचे शवविच्छेदन प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होते। लोकशास्त्र न्यूज साठी दिंडोरी प्रतिनिधी धनेश्वर जाधव।